त्यामुळे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्ते जमा होण्याची शक्यता आहे। त्यानुसार आता बँक खात्यात 1,500 नाही तर 3,000 रुपये जमा होतील। डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे, मात्र लाडक्या बहिणींना अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही। यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा करणार आहे। राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 4 डिसेंबरला मिळण्याची शक्यता होती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। आज 8 डिसेंबर लाडक्या बहिणींसाठी तातडीचा निर्णय घेण्यात आला। बँक खात्यात 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली। मोबाईलवर मेसेजसुद्धा यायला सुरू झाली। बहिणींना अखेर दिलासा दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। 12 जिल्हे व या 8च बँकेत पैसे येणार। कोणती ती बँक, कोणत्या बँकेत पैसे येणार, फक्त याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। आत्ताची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण लाडक्या बहिणींना आता गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे। नवीन वर्षाच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे यायला सुरुवात झाली, त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत। आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता 1,500 रुपये नाही तर 3,000 रुपये मिळणार आहे। होय, आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाची बातमी ऐकली आहे। लाडक्या बहिणींना 1,500 नव्हे तर 3,000 रुपये मिळणार आहेत। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र आजपासून वाटप सुरुवात झालेले आहे। 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे यायला सुरुवात होणार आहेत। लक्षात घ्या, जरी तुमच्या जिल्ह्यात आज पैसे नाही आले तरी टेन्शन घेऊ नका। कसे पैसे येणार आहेत, कोणत्या कोणत्या टप्प्यातून पैसे येणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना अगोदर पैसे मिळतील, कोणत्या बहिणींना नंतर पैसे मिळतील आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच नाहीत, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते मिळाले नाहीत त्या लाडक्या बहिणींना हप्ते कधी मिळणार, किंवा जर समजा तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला ते हप्तेसुद्धा मिळणार, हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा। बघा, सगळ्यात महत्त्वाची आणि मुद्दा एकच आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींना आता आज पैसे मिळणार। तातडीचा निर्णय घेण्यात आला। सगळ्यात महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र मिळणार। परंतु याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी पात्र केल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या बँकेत पैसे येणार, कारण 8च बँकेत पैसे येणार तर ते मी तुम्हाला सांगतो आहे। आधी बघा, पोस्टाच्या खात्यात सगळ्यात अगोदर पैसे येणार आहेत, त्यानंतर सरकारी बँकेत, होय आज फक्त ह्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत। पोस्टाचं खातं आणि काही सरकारी बँके आणि काहीच छोट्या मोठ्या जिल्हा मध्यवर्ती बँकामध्येच पैसे येणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींचं खातं हे त्याची KYC झालेली असेल, बँक खातं जर तुम्ही बघितलं तुमचं तर त्याची KYC होणं खूप गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, आधार कार्ड लिंक असणं, कारण तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतोय, आता एक नवीन नियम निघाला आहे आधार संदर्भात, तो म्हणजे आधार कार्ड तुमचं अपडेट असणं गरजेचं आहे। तुम्ही जर मागचे 5 वर्षापासून आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणं अतिशय गरजेचं आहे। आधार कार्डवरचं नाव थोडीशी जरी स्पेलिंग चुकली असेल किंवा थोडं जरी नावात फरक असेल तरी तुम्हाला पैसे येणार नाहीत, हे लक्षात घ्या। म्हणजे काय, समजा तुमचं नाव आकाश आहे आणि तुमचं स्पेलिंग दोन्हीकडे वेगवेगळं आहे तर तुम्हाला आता पैसे येणार बंद होणार, कारण तुमचं नाव व्हेरिफिकेशन हे चुकीचं दिसल्यामुळं तुमचं नाव हे बाद केलं जाणार। किंवा तुमचं नाव समजा लक्ष्मी असेल आणि तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळं पटापट आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या, व्यवस्थित ते बँकेला लिंक करून घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांचं पुस्तक माझ्याकडे आहे, ते म्हणजे महिला विकास महाकोश सन्मान नार्याचा। याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींसाठी योजना आहे, जसं की लाडकी बहीण योजना असेल, शिलाई मशीन योजना असेल, निराधार योजना असतील, बिनव्याजी कर्ज योजना असतील, अशा भरपूर साऱ्या योजनांचं पुस्तक मी हे लिहिलेलं आहे। लेक लाडकी योजना आहे, महिला सन्मान नार्याची योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत पैसे मिळतात। तुमच्यासाठी लेक लाडकी योजना आहे, त्याच्यामध्ये लाडक्या लेकींना 1 लाख रुपये मिळतात। बालसंगोपन योजना आहे ज्याच्यामध्ये महिन्याला 2,500 रुपये मिळतात। तर हे सगळ्या योजनांचं पुस्तक आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल सांगतोय, आपल्या चॅनलवरती यायचं आहे। चॅनलवरती येऊन तुम्हाला सर्च करायचं आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर, तिथं व्ह्यू चॅनलवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू चॅनल क्लिक केल्यानंतर तुम्हाला जॉईन बटनवरती जायचं आहे, जॉईन बटन क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर तुम्हाला सरकारी योजना पुस्तक असं दिसतं आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला जॉईन बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते पुस्तक 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरती मिळेल। त्यामुळं हे काम पहिल्यांदा करा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे। जवळपास 50 ते 60 अशा योजना मी त्याच्यामध्ये दिल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला बिनव्याजी कर्ज असेल किंवा
वेगवेगळ्या योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात. घरकुल योजना असेल, ग्रामीण शहरी शौचालय योजना असेल, शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी योजना असेल, अशा सगळ्या योजनांची माहिती तिथे एकत्रित दिलेली आहे. आता बघा कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, तर सगळ्यात महत्त्वाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा दिलासा दिला आहे. ते म्हणजे आज 12 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे, ज्याच्यामध्ये पुणे, मुंबई, सातारा, रायगड, सांगली, कोल्हापूर, पुढे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, अमरावती, धुळे, सोलापूर असे काही जिल्हे असतील. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळेस भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना डबल हप्ता येणार आहे. डबल हप्ता म्हणजे मागचे राहिलेले हप्ते आणि आत्ता चालूचे हप्ते. म्हणजे काही लाडक्या बहिणींना 2 हप्ते तर मिळणारच आहेत सगळ्यांना, म्हणजे 1,500 रुपये असे 3,000 रुपये तर मिळणारच आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही, अशा लाडक्या बहिणींना ते 3,000 आणि हे 3,000 म्हणजे जवळपास 6,000 रुपये त्यांच्या खात्यात वाटपाला सुरुवात होणार आहे. होय, परंतु काही मिस्टेक करू नका. भरपूर लाडक्या बहिणींनी बघा EKYC करताना काही चुका केलेल्या आहेत, तर तुम्ही अशा चुका करू नका. EKYC करताना व्यवस्थित करा, कारण ज्या लाडक्या बहिणींची EKYC झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे येतील. परंतु आता मी सांगतो तुम्हाला कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील, कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येतील. लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपलं नाव आहे की नाही, तर त्यांनी पटापट आपलं नाव यादीत चेक करा. यादीत नाव चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्हाला या महिन्याची यादी चेक करायची आहे. नसेल तर महिला व बालविकास जे कार्यालय आपल्याला पंचायत समिती तालुक्याच्या ठिकाणी असतं तिथं तुम्हाला तिथं जाऊन तुम्ही आपलं नाव चेक करू शकता. नाहीतर सगळ्यात भारी तुम्ही लाडकी बहिणीची वेबसाईट ओपन करा, तिथे EKYCचं ऑप्शन आहे, EKYC ऑप्शनवरती क्लिक करा, आधार नंबर टाका. जर तुम्हाला OTP आला तर तुमचं नाव हे पात्र लाभार्थी यादीमध्ये असणार आहे. अन्यथा तुम्हाला एक मेसेज येईल की सदर आधार क्रमांक हा योजनेच्या पात्र लाभार्थीमध्ये नाही, त्यामुळे तुमचं नाव हे योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीसुद्धा करणं तितकंच आवश्यक आहे. जर तुम्हाला हे पैसे पाहिजे असतील किंवा इथून पुढे तुम्हाला ही योजना सतत पैसे यावे असं वाटत असेल, तर तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणी करणं खूप आवश्यक आहे. कारण सरकारने सांगितलं आहे की ही योजना तर आम्ही बंद करणार नाही आहोत, परंतु जर तुम्ही गाफील राहिलात, तुम्ही स्वतः काही केलं नाही, तर मात्र तुमचं नाव योजनेतून बाहेर काढलं जाईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे योजनेमध्ये मिळणार नाहीत. सोबतच तुम्हाला अन्नपूर्णा गॅस योजनेचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत. कारण ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील अशाच लाडक्या महिलांना तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमध्येच मोफत गॅस सिलेंडर योजनेचे 2,490 रुपये हे सुद्धा तेव्हाच मिळणार आहे. त्यामुळं ते सुद्धा काम तुम्हाला दोन्ही करणं गरजेचं आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच मोफत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळतील. ते सुद्धा तुम्हाला लवकरच ह्या महिन्यामध्येच मिळणार आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वर्षी हे 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात. ह्या वर्षी अजून मिळाले नाहीत, त्यामुळं ह्या महिन्यात ते मिळण्याची सुद्धा दाट शक्यता असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, चॅनलला जॉईन करायचं आहे. वेगवेगळ्या योजनांसाठी मी जे पुस्तक लिहिलं आहे ते तुमच्यापर्यंत 100% पोहोचेल. त्यासाठी चॅनलला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ हा लाईक करा. कारण खूप लाडक्या बहिणी फक्त पाहतात, व्हिडिओ संपूर्ण पाहतात, परंतु लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट ही उशिरा जाते.